जबरदस्त पेस या ठिकाणी आशिषचा पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप जबरदस्त अशी पिचिंग आणि इतका चांगला पेस जनरेट केला आहे. डॉट बॉलची हाताळणी पहिल्याच बॉलवर आशिषच्या वतीने खूप चांगला कमबॅक. आणि खरंच महत्वाचं दोन्ही संघांनी एक एक वेळा सामना जिंकला, एक एक वेळा सामना हरलेला आहे. त्याचमुळे मात्र आता मात्र जिंकायचंच आहे. तोच प्रयत्न, बॉलला चॉप करायचं होतं, पायांची स्ट्राईड मोठी केली, त्यानंतर मात्र अवे फ्रॉम बॉडी बॉलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता पण कनेक्शन बॅट बॉलचा होऊ शकत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल हाताळले गेलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखली गेली आशिषच्या वतीने. वारंवार आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा जेणेकरून बॅटरच्या आउट ऑफ रिच तो बॉल हाताळतो आणि कुठेतरी अडवून ठेवतो बॅटर्सला. स्टेप आउट झाले, अवे फ्रॉम द बॉडी बॉल स्लाइस केले, पाठवले बॅकवर्ड पॉइंट एरियामध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी थोडी घाई करतोय. बघा मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागणार आहे. त्या ठिकाणी मात्र एका धावेला 2 धावांमध्ये बदलून जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. रोहनच्या वतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. रामचित्रा 7 मध्ये जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आशिष. लेफ्ट आर्म राउंड विकेट. एक दर्जेदार बॉलिंग नेहमीच त्याची सकाळपासून पाहायला मिळालेली आहे आणि आता सुद्धा त्याच भरवशाची गरज आहे टीम निलेश दादा भिंताडे 11 या संघाला. कारण आशिष आणि संदेश हे 2 बॉलर्स मात्र एक चांगली सुरुवात करून देण्यासाठी तयार असतात संघासाठी. स्टेप आउट झाले, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, बॉलला कट केलंय ते म्हणजेच कव्हर पॉइंट एरियामध्ये. एक धावेवर एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. बिनबाद 3 धावांची धावसंख्या आहे संकेतदादा पाटील युवा मंच या संघाची. सर्व हाय स्कोरिंग मॅचेस आजच्या दिवसात राहिलेले आहेत. कदाचित असं वाटतंय की प्रत्येक संघ अभ्यास करून येतोय की कशा पद्धतीने प्रतिस्पर्धी संघासोबत खेळताना पहिल्या डावामध्ये धावा करायच्या आहेत. बॉलर तयार आशिष. नवा फुलटॉस बॉल होता, इनसाइड एज घेऊन बॉल जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर एक एरियामध्ये एक धात्र वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील केला जात होता पण मात्र एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबतायत. एका धावेची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. आतापर्यंत पहिली 2 बॉल डॉट हाताळले गेले, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल आणि सिंगल. एकूण 5 बॉल्स मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाज आशिषने. प्रॉपर बॉलिंग, चांगली सुरुवात. उलट दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. एकदा तो पूर्ण केलेली आहे. पंचाच्या वतीने लेग बाईटची ही खून ही अवांतर धावफलकामध्ये अडकली. तर पहिल्या यशस्वी षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकामध्ये संकेतदादा पाटील युवा मंच या संघाची धावसंख्या आहे बिनबाद 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट टीम संकेतदादा पाटील युवा मंच. चला जास्त वेळ घेऊ नका, नवीन बॉल लगेच पाठवून द्या जेणेकरून लगेचच आपण दुसऱ्या डावा षटकाची सुरुवात करणार आहोत. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर संदेश पार्टी मेन गेट एंड कडून सज्ज होतोय. आतापर्यंत बऱ्यापैकी अडवलेला आहे संकेतदादा पाटील युवा मंच या संघाला. निलेश दादा भिंताडे 11 या संघाने. कारण क्वालिटी बॉलिंग आणि तितका चांगला त्याचं क्षेत्ररक्षण आहे आणि त्याचमुळे एक कॉम्बो पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. निलेश दादा भिंताडे 11 संघाला. संदेश पार्टी ओव्हर द विकेट. स्ट्रोकसाठी जागा बनवली, इनसाइड आउट स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर. बॉल त्यांच्या पलीकडे 4 धावांसाठी दमदार असरदार चौकार 4 धावा. काय इम्प्रोव्हायझेशन बघा ना. अगोदर ऑस्ट्रेलिया बाहेर होते त्यानंतर मात्र एका जागा बनवली आणि इनसाइड आउट बॉलला ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार, मिळतील लावा 4. चौकार धावसंख्या झालेली आहे बिनबाद 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. इम्प्रोव्हायझेशन प्रत्येक वेळी तुमची साथ देईल असं नाहीये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न, आगावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर संदेश पार्टी यांच्या विरोधात. पण मात्र संदेशने ओळखलंय की कशा पद्धतीने अडवायला हवं आणि ती अडवणूक फलंदाजी केली जाते. धावसंख्या थांबले धावफलकावरती म्हणजेच एकूण 9 आकड्यावर. फुलटॉस बॉल आहे, धोकादायक आहे आणि अशा पद्धतीने फलंदाज
जास्त कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि धावचीच्या स्वरूपात जलदीच्या स्वरूपात तो बाद होतोय. आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण कुठल्या गोलंदाजांच्या विरोधात खेळत आहोत आणि आपल्याला कशा पद्धतीने खेळ करायचा आहे. मान्य करतो की स्ट्रोक तर प्रॉमिसिंग खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण मात्र त्या ठिकाणी जलदीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. रिलीज पे मैदानाच्या आतमध्ये पाठवून देतो. मी आयोजकांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये रिलीज पे लगेच पाठवून द्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी हलकीशी दुखापत संदेश पार्टे याला झालेली आहे. आणि विनंती असेल आपण आयोजकांना, चला प्लीज आपले मेंबर्स रिलीज पे मैदानाच्या आतमध्ये किंवा फर्स्ट एड किट जे असेल आपलं ते मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. झेलचीच्या स्वरूपात रोहन बाद झालेला आहे आणि 9 धावा 1 गडी बाद अशी धावसंख्या बऱ्यापैकी नाही, खूप चांगल्यापैकी अडवलेला आहे संकेतदा पाटील युवा मंच या संघाला. कारण बॅटर्स आहेत आणि कलात्मक फटकेबाजी संकेतदा फटक्या पाटील युवा मंच या संघाकडून आपण सगळ्याच्या सत्र पाहिलेली आहे. पण या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जेव्हा एक अनुभवी संघ तुमच्या समोर खेळ करत असतो तर अनुभवाला आताच ड्रिंक ब्रेक होतो अशा आयोगांची अनाउन्समेंट आहे. आपण लगेच ड्रिंक्स ब्रेक करून घ्या, जेणेकरून आपण त्यानंतर ड्रिंक स्टोरी मैदानाच्या आतमध्ये पाठवणार नाही आहोत. कारण वेळ वाचवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे. त्याचमुळे जसा वेळ वाचवता येईल तसा आम्ही प्रयत्न करतो. कारण थोड्याच वेळानंतर लहान मुलं या ठिकाणी सरावासाठी येणार आहेत. विजय क्रिकेट अकॅडमीच्या वतीने जे सराव करत असतात, त्याचमुळे 5:30 वाजता आम्हाला मैदान रिकामी करायचं असल्याकारणाने ही उपाययोजना आम्ही 3 षटकांच्या अगोदर करतोय. तर आपण लगेचच ड्रिंक्स ब्रेकमध्ये या ड्रिंक्सचा आनंद घ्या, जास्तीत जास्त हायड्रेटेड राहा, जेणेकरून तुमच्या वतीने चांगलं क्रिकेट खेळलं जाईल. जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग राहिले. पण एवढंच सांगेन संकेतदा युवा मंच या संघासाठी की कुठल्याच क्षणासाठी मात्र आपली जिद्द सोडू नका, कारण या ठिकाणी उगवत्या सूर्याला नमस्कार होतो, मावळत्या सूर्याला नमस्कार कोण करत नाही. त्याचमुळे मात्र जर तुम्ही जिंकाल तर तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, तुमच्या संघमालकाचं नाव मोठं होईल, तुमची संघाची प्रतिष्ठा जोपासली जाईल. आणि आताच्या घडीला पाहिलं तर पूर्णपणे मजबूत अवस्थेमध्ये आहे ते म्हणजे निलेश दादा भिंताडे 11 हा संघ. 1 गडी बाद 9 धावा धावसंख्या वेळेला संकेत दादा पाटील युवा मंचाची चांगली बॉलिंग आतापर्यंत संदेश पार्टे यांची, ज्याने आतापर्यंत 4 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलेला आहे. राम आणि रामच्या साथीला नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच मयूर. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, प्रॉमिसिंग नाही आहे आणि प्रोडक्टिव्ह सुद्धा बॉल ठरत नाही. हा स्ट्रोक बॉल जाईल बॅकवर्ड लेग रिजन मध्ये, मिळेल एकच धाव, एका तरी शिवार धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावर. 1 गडी बाद 10 धावा अशी धावसंख्या तुम्हाला धावपटावर पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळीसाचे खरं तर याच उक्तीचा वापर आपण करत असतो, पण जेव्हा आपण या अटीतटीच्या लढतीमध्ये असतो तर सिंगल्स डबलच्या सहाय्याने तुम्हाला 4 आणि 6 वर देखील लक्ष केंद्रित करावं लागते. आणि आतापर्यंत अजूनपर्यंत त्या गोष्टीचा विसर संकेतदा पाटील युवा मंच संघाला पडला असं जाणवतं, कारण या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार होता, त्यानंतर डॉट बॉल, विकेट, सिंगल, धावसंख्या 1 गडी बाद 10. संदेश पार्टी ओव्हर द विकेट. लिडिंग यष्टीपेक्षक त्या ठिकाणी फ्रेम मध्ये पाहायला मिळेल आणि आता मात्र संदेश पार्टे यांचा क्लास पाहायला मिळतो. या षटकामध्ये ही दुसरी विकेट मिळवलेली आहे. 2 गडी बाद 10 धावा संकेत दादा पाटील युवा मंच. म्हणजे म्हणतात ना की नेहमी एकाच प्लॅनवर निर्भर राहू नका, तुम्हाला
बॅकअप रेडी ठेवायचा असतो. म्हणजे जर सुरुवातीचे फलंदाज मात्र तितकेसे चांगले खेळ करू शकले नाहीयेत तर आता मिडल ऑर्डर आणि टेल एंडर्स बॅटर जास्तीत जास्त चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. कारण हे लीग स्टेजच्या मॅचेस असताना प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला जातो. तुमच्या नेट रन रेटचा आढावा घेतला जातो, तुमच्या खेळीचा आढावा घेतला जातो, तुमच्या विकेटचा आढावा घेतला जातो आणि त्याचमुळे मात्र जास्तीत जास्त फरकाने कसा सामना जिंकता येईल तो प्रयत्न या ठिकाणी दोन्ही संघांना करावा लागणार आहे. आणि आताच्या घडीला पाहिलं तर निलेश दादा भिंडारे येऊन संघ एक चांगला खेळ घेताना पाहायला मिळालाय. सोमनाथ दादा खांडेकर साहेब जे ऑन ड्युटी आहेत आणि ऑन ड्युटी असताना सुद्धा ते या स्पर्धेला भेट देतात. तर या स्पर्धेची उंची किती आहे तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळाला असेल. कारण प्रत्येक क्रीडा रसिकांचं या स्पर्धेवर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित सिंहगड रोड प्रीमियर लीग वर नितांत प्रेम आहे आणि त्याचमुळे प्रत्येक मान्यवर आणि प्रेक्षक या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत. धन्यवाद खांडेकर साहेब. धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा. संकेत दादा पाटील युवा मंच. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला राईट मग विकेट स्ट्रायकर बॅटर असेल तो म्हणजेच जर्सी क्रमांक 13. हलका त्या बॉलला डिफेन्स केलं जाते. बॅक टू द बॉलर संदेश पार्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इन ऍक्शन मध्ये 2 षटकाचा केस संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 2 गडी बाद 10 धावा. चला 12th मॅनला देखील खेळाडूची नावं माहीत असली पाहिजे. मी नम्रतेची विनंती करतो असा तुमचा एक्स्ट्रा बॉलर पाठवा ज्याला सर्व खेळाडूची नावं माहीत असतील. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल धनेश. स्ट्राईकवर असेल मयूर कारंडे आणि नॉन स्ट्राईकला बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेखर. ऑन द बेस्ट आपण पाहूया या ठिकाणी कसा खेळ होतोय संकेत दादा पाटील युवा मंच या टीमचा. बॉलिंग मार्क बॉलर तयार धनेश ओव्हर विकेट. यावेळेस मात्र बॅकफुल कट करायचा होता. शेवटच्या शेवटचा सपोर्ट केला बॉलला पाठवलाय तो म्हणजे शॉर्ट थर्डमॅन एरियामध्ये एकदा मेल एकादशीची बाद धावसंख्या 2 परिस्थिती म्हणजे 2 गडी बाद 11 धावा 11 रन्स. अटॅकिंग स्टान्स आहे पण एक्झिक्युशन प्रॉपर होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा उद्देश घेऊनच मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असतो. पण मात्र कधी कधी सरावाचा अभाव क्रिकेटवरचं कमी प्रेम आणि क्रिकेटला दिला गेलेला कमी वेळ यासाठी मात्र तो कारणीभूत ठरत असतो. त्याच्याकडून चांगला खेळ होत नाहीये. पण मात्र आता यानंतर देखील त्या जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे. संकेत पाटील युवा म्हणजे या संघाला शेखर आणि मयूरला स्ट्राईकवर असेल शेखर. स्टोक्ससाठी जागा बनवली. लिडिंग एज घेऊन बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या मागे शॉर्ट फाईल एरियामध्ये बॉलला स्टॉप केला जाईल तोपर्यंत मी ते 1 धाव एकादशीची वाढ धावसंख्या पोहोचते म्हणजे 2 गडी बाद 12 धावा. अभी नाही तो कभी नाही याच तत्वावर खेळावा लागणार आहे. कारण दोन्ही संघ 2 वेळा सामने खेळलेले आहेत आणि दोघांचा हा 3रा सामना आहे. 1 वेळा दोन्ही संघ जिंकलेले आहेत आणि 1 वेळा दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत. त्याचमुळे हा सामना खूप जास्त महत्वाचा असेल या दोन्ही संघांसाठी. मला तयार धनेश क्या बात आहे. पेस बघा जर या ठिकाणी स्पीडोमीटर असता तर स्पीडोमीटरचा काटा वाकला असता इतक्या वेगाने तो बॉल हाताळला गेला गोलंदाज धनेशच्या वतीने. आणि दरम्यान त्या ठिकाणी 3ऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे पायचेकच्या अपीलसाठी. तर आपण 3ऱ्या पंचांना टीव्ही मध्ये आमंत्रित करूया आणि त्या ठिकाणी ते चेक करतील की फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद आहे की नाही आहे. चला टॉससाठी तयार राहायचं. यानंतर सामना असणार आहे. त्या सामन्याच्या आपली कॅप्टनला देखील आमंत्रित करूया कारण लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सुशांत पोकळे 11 आणि एसएनजी चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस क्लिअर करणार आहोत. सुशांत पोकळे 11 आणि एसएनजी चॅम्पियन्स कम फॉर टॉस. आणि फलंदाज आहे
नॉट आउट. तर बाहेरच्या दिशेने बॉल रोटेट होत होता, इम्पॅक्ट होता, तो स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने पंचांनी चेक केलं आणि नॉट आउट असा करार केला गेला. 2 गडी बाद 12 धावा, पण अजूनही चांगली अवस्था आहे टीम निलेश दादा भिंताडे 11ची, कारण गोलंदाजीवर खूप चांगल्या पद्धतीने पकड त्यांनी ठेवलेली आहे आणि तिन्ही गोलंदाज जे वापरलेत, कारण पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजेच आकाशने, त्यानंतर षटक हाताळलंय संदेशने आणि आता धनेशने देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी दाखवलेली आहे. ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा, ड्रायझिंग डिलिव्हरी, शॉट ऑफ गोल्डन बॉल, यष्टीरक्षक चांगल्या पोझिशनमध्ये, संदेश पार्टी मात्र जबरदस्त भूमिका घेतोय. पुढे या धावावर नियंत्रण कसं ठेवता येईल त्यासाठी तो प्रयत्नशील राहिलेला आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष ठेवतोय. यावेळेस स्ट्रोक बघा, शेवटच्या क्षणी बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं, त्या ठिकाणी संदेशचा हा चुकीचा थ्रो. आणि बघा, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात आणि मर्यादा पलीकडे गेला तर त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला मिळणार आहे. आणि एका धावेला 2 धावांमध्ये बदलला तसेच झालं. संकेतदा पाटील युवा मंचाचे 2 फलंदाज आणि गरजेचे आहेत या 2 धावा. धावसंख्या 2 पोहोचते, म्हणजेच 2 गडी बाद 15 या आकड्यावर. आत्मविश्वास वाढवणं खूप जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची मानसिकता देखील सकारात्मक असणं खूप जास्त इम्पॉर्टंट. आणि आतापर्यंत हे 2 बॅटर्स मध्ये तो अनुभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मयूर आणि त्याच्या सोबतीला शेखर. बॉलिंग टॅकल बॉलर तयार धनेश. क्रॉस बॅटेड बॉलचा मेरिट ओळखा. जर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे तर त्याला ऑप्शनच्या बाहेर तुम्ही ड्राईव्ह करू शकता, कट करू शकता, ग्लाइड करू शकता. पण जेव्हा ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला तुम्ही ऑनसाइडला एक्झिक्युशन कराल, खूप कमी चान्स असतात बॉल आणि बॅटचं कनेक्शन होण्याचं. तेच कुठे बघायचं पाहायला मिळालंय. 3 षटकाचा खेळ संपतो. 3 षटका समाप्तीनंतर संकेतदादा पाटील युवा मंच या दोनची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3. संकेतदादा पाटील युवा मंच. पुणे टेनिस क्रिकेटच्या संघाने नागेश कदम यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं, त्यांचं देखील आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. नागेश कदम सर, वेलकम. एन्जॉय सिंहगड रोड प्रीमियर लीग. चला, मॅच ऑन टेबल. संदेशची पार्टी चला आणि 2 बॅटर्स मध्ये आतमध्ये मयूर कारंडेकडून जास्त अपेक्षा आहे, कारण त्याच्याकडे तो स्टान्स आहे, एग्रेशन आहे, पण कनेक्शन बॉटवर आणि बॉलचे व्यवस्थित होत नाही. बॉल जाईल, शॉट फाईनला गेला. क्षेत्ररक्षक आहे, एकही धाव पूर्ण केली गेली नाहीये. डॉट बॉलची हाताळणी पलीकडे गोलंदाज संदेश पार्टे. पहिल्या षटकामध्ये त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स मिळवल्या होत्या. या 4थ्या षटकाचा पहिला बॉल डॉट, चांगल्या पद्धतीचं कमबॅक आणि दरारा काय असतो ते दाखवलंय निलेश दादा भिंताडे या संघाने. हवेत आहे बॉल, क्लासिकल स्ट्रोक, बॉल तांबडा नाहीये, बॉल जाय सीमा पार. घरी आईला सांगून आलोय, तुझा पोरगा चमकणार, खेचणार प्रत्येक बॉलवर षटकार. दर्जेदार दमदार 6 षटकार. काय क्लासिकल टच या ठिकाणी पाहायला मिळालाय. परफेक्ट स्ट्रोक, बॉलला पाठवलाय डीप इंडिकेट सीमारेषेच्या बाहेर. काय अग्रेसिव्ह स्टान्स आहे, काय आत्मविश्वास आहे बॅटर मयूर कारंडेचा आणि किती चांगला रिझल्ट बॉलला वेळेमध्ये घेतल्याने आउट ऑफ रेंज करण्याचं काम मयूर कारंडेने केलेलं आहे. तितकंच चांगलं कॅमेरा वर्क tenniscricket.in चा पाहायला मिळते. धावसंख्या पोचते 2 गडी बाद 21 धावा. कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने वळतोय. दरम्यान डॉट बॉलची हाताळणी केली जाते. चांगला कमबॅक संदेश पार्टीचा. 2 गडी बाद 21 धावा. आतापर्यंत बॉल्स हाताळून झाले त्या षटकातले एकूण 3 आणि तो देखील इकॉनॉमिक राहिलेला आहे संदेश पार्टी. आणि मयूर कारंडे जरा स्ट्रोक लाजवाब होता, पाहूया पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळेल का. व्हेरिएशन आहे, पण मात्र व्हेरिएशन करताना दिशेवरचं नियंत्रण चुकलंय. पंच मात्र त्या ठिकाणी वळत आहेत आणि वाईट बॉलची खूण करतात. एखाद्या चिवर धावसंख्या 2 पोहोचते, ती म्हणजे 2 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3.3. संकेतदादा पाटील युवा मंच. तुम्ही जास्त आर्ग्युमेंट करू नका प्लीज, कारण या ठिकाणी पंचाचा निर्णय मान्य करावा लागेल. कुठलीही चर्चा केली तरी देखील निर्णय काही बदलणार नाहीये असं आयोजन कमिटीचं सांगणं आहे. आणि पहिल्या दिवसापासून आम्ही तीच चर्चा वारंवार करत आहोत.
बॉलिंगवर बॉलर तयार संदेश पाटे राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला खोदून काढला पाठवला तर म्हणजेच लॉंग ऑनला क्षेत्राची त्या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. थ्रो करतो तोपर्यंत एकदा इथे एखाद्या पिचवर धावसंख्या परिस्थितीने 23 या क्रमांकावर 2 गडीवर 23 धावा. अजूनही तितकीशी प्रॉमिसिंग धावसंख्या बनवली गेली नाहीये संकेतदादा पाटील युवा मंच या संघाकडून. कारण आपण जर सकाळपासून धावसंख्येचा आढावा घेतला तर प्रति षटकामागे तुम्हाला 10 ते 12 च्या धावगतीने खेळावं लागणार आहे आणि आतापर्यंत 6 च्या धावगतीने खेळतोय संकेतदादा पाटील युवा मंच हा संघ. बस विकत झाले आतापर्यंत या चौथ्या षटकाने 4 आणि धावसंख्या आहे 2 गडी बाद 23. स्ट्रायकर बॅटर असणार आहे शेखर जो 3 धावांवर खेळतो आणि मयूर नॉनस्ट्राईक एंडला जो 9 धावांवर खेळतोय. आता मात्र लहान मुलं या ठिकाणी येणं सुरुवात झालेली आहे विजन क्रिकेट अकॅडमीचे आणि यानंतर आम्हाला अजून एक सामना कंप्लीट करायचा. त्याचमुळे आम्ही नम्रतेची विनंती करू इच्छितो की प्लीज कमी वेळ घ्या आणि एक चांगलं क्रिकेट खेळा अशी विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करत आहोत. बॉलर तयार संदेश पाटे ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक आहे. ऑनसेला नक्की खेळायचं होतं पण बॉलचा टप्पा आणि बॉलची उंची या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष राहिलेलं आहे. त्याचमुळे तितकासा प्रॉमिसिंग एफर्ट नव्हता. बॅटर शेखरचा डॉट बॉलची हाताळले शेखर स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय कारण 6 बॉल्समध्ये त्याला फक्त 3 धावा जोडता आलेल्या आहेत त्या प्रसंगासाठी 2 गडी बाद 23 धावा. यावेळेस मात्र स्ट्रोकसाठी जागा म्हणून बॉलला गाडी करायचं होतं. बॉल जाईल यष्टीरक्षकाला बीट करून शॉट थर्डमॅनला धाव घेतली जात नाहीये. 4 षटकांची समाप्ती 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली संकेतदादा पाटील युवा मंचची 2 गडी बाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 संकेतदादा पाटील युवा मंच. सन्माननीय धनंजयजी बांद्रे यांचे देखील व्यासपीठावर आगमन होते त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. सन्माननीय धनंजयजी बांद्रे सरांचं देखील मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक आता बॉलर मार्ग प्रणव ड्रिंक ब्रेक होणार नाही. यानंतर ह्या गोष्टी देखील दखल घ्या. तुमच्या फॅमिली बॉक्स मध्ये अगोदरच पाणी घेऊन ठेवा जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाण्याची गरज लागणार नाही. या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे पण मैदानाच्या बाहेर. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नवीन बॉलर तयार आहे प्रणव बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या झाले 4 षटका समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा. लास्ट ओव्हर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचे. सुशांत पोकळे 11 आणि त्याच्यासोबत 2 हात करणार आहे SMG चॅम्पियन्स प्रणव ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल खोदून काढलाय एलिव्हेशन दिलंय पण मात्र डिस्टन्स काही काढू शकला नाही आणि महत्त्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी मयूर कारंडे झेलतीच्या स्वरूपात बाद विकेट डाऊन. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. खूप कठीण असे ब्लॉकहॉल डिलिव्हरीला लोअर बॅकलिपनं उचललं आणि त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर पाठवलं पण मात्र तो रिस्क घेतली गेली. पण रिस्क घेताना मात्र बॉलला एलिव्हेशन मिळालं. डिस्टन्स बॉल गाठू शकला नाही आणि लॉंगनला झेलतीच्या स्वरूपात मयूर कारंडे बाद होते आणि बसतोय तिसरा धक्का. टीम संकेतदादा पाटील युवा मंचला 23 धावा असताना आता फक्त 5 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय संदीप. चला संदीप जरा धावत पळत या विनंती असेल संदीप कारण चला नवीन बॉलर संदीप तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे आणि आता धावसंख्येवर नजर टाकली. धावसंख्या आहे 3 गडी बाद 23 धावा. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 5 बॉल्सवर मात्र आढळून होऊन मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील जर एक चांगले सन्मानजनक धावसंख्या बनवायची असेल तर.
हवेत आहे बॉल, मिसटाईम स्ट्रोक इन दी एअर, बॉल खाली येतो क्षेत्ररक्षक आणि क्वालिटी कॅच कम्प्लीट करतो. बॅक टू बॅक 2 धक्के या ठिकाणी देतोय प्रणव. प्रणव मात्र आज दर्जेदार गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय, कारण स्लॉग ओव्हर एक्सपर्ट कसा असावा तर प्रणव सारखा असावा, कारण या अगोदर देखील त्याला याच खेळाच्या जोरावर मराठीचा पुरस्कार देखील दिला गेलेला आहे. आणि तर पाहूया या महत्वपूर्ण सामन्यात इतकंच चांगलं प्रदर्शन विथ द बॉल. प्रणव धावसंख्या 4 गडी बाद 23 धावा. संकेत दादा पाटील युवा मंच. चला बॅटर लगेच पाठवून द्या प्लीज. चला घाई करा प्लीज. बॅटर्स देखील धावत पळत यायचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते विजय शेळके आणि हॅट्रिक बॉल असेल प्रणवचा आणि हॅट्रिक पूर्ण केली जाईल, कारण आजच्या दिवसामध्ये अर्धशतक तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये निर्धाशतक देखील पाहिलंय ना. आज हॅट्रिक पाहायला मिळेल का? प्रणव हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होते पंचांच्या उजवीकडून. स्ट्राईकवर असेल विजय. बॉलला पेस देण्याचा प्रयत्न केला गेला आणि पेस देण्याचा प्रयत्न करताना मात्र शोल्डरवरचा कंट्रोल चुकला आणि बॉल उजव्या स्टेची वाईड लाईन ओलांडतो. एक धाव वाईडची मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 4 गडी बाद 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त बेधुंद आणि बेफाम बॉलिंग पाहायला मिळते प्रणवची. पेसवर खूप चांगला कंट्रोल. आउटसाइड एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाला बीट करून बॉल जाईल मागे. शॉट फाईन एक प्रेक्षक पुढे येऊन बॉलला स्टॉप करेपर्यंत मिळते एक धाव. एका धावीची वाढ धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 25 धावा. काय पेस आणि काय बाउन्स मिळतोय प्रणवला आणि खरं तर इन ऍक्शन मध्ये प्रणव चांगला सराव आहे आणि सरावाचं रूपांतर त्या ठिकाणी सक्सेस मध्ये करण्यामध्ये यशस्वी झालं आजच्या दिवसामध्ये. आणि पोलीस दलामध्ये कार्यरत आणि सर्व पोलीस दलाचे कार्यरत जे मित्र आहेत चांगला खेळ म्हणजे सीझन 1 मध्ये देखील तेच पाहिलं की प्रत्येक संघामध्ये जो पोलीस मित्र आहे त्यांच्याकडे नेहमीच चांगला खेळ राहिलाय. यावेळेस बघा शेवटच्या क्षणाला तुम्ही हे चूक करू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक बॉल अटेंड करायचा आहे, कारण मात्र आता जर तुम्ही ते प्रयत्न केले नाही, तुमचे शर्तीचे प्रयत्न घडले नाही तर कदाचित तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर देखील जाता येऊ शकेल आणि तसं होऊ नये. तसं त्यावेळेस मात्र प्रयत्न हे समर्पक व्हायला आम्ही बॉल्स फेकून झाला तोपर्यंत 4 धावसंख्या झाली. 4 गडी बाद 25 धावा. संकेत दादा पाटील युवा मंच. परंतु या राऊंड विकेट क्रॉस बेटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. 2 फलंदाज एकाच एंडला आहेत म्हणजेच एकाला परतावा लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. आता विजय बॅक टू पॅव्हलियन. फलंदाज बाद. काय पेस मिळतोय या ठिकाणी. वेगवान तेज तर्रार अशी महाप्रचंड वेगाने बॉल्स हातावतोय गोलंदाज प्रणव आणि प्रणवने आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट देखील मिळवलेल्या आहेत. म्हणजेच स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे हे तो त्याच्या कार्याने सिद्ध करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. नॉनस्ट्राईक एंडला तुषार असणार आहे आणि हा असेल पहिल्या डावाचा शेवटचा बॉल. चला टॉससाठी तयार राहायचं आहे. सुशांत पोकळे 11 आणि SMG चॅम्पियन्स जोडीचे कॅप्टन लगेच टॉससाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बॉल होते या बॉलिंग मार्कवर. प्रणव राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस बॉल आहे. फ्लिक केलंय बॉलला उडवलं. स्क्वेअर बॉल लाईनच्या दिशेने त्या ठिकाणी खूप चांगलं जजमेंट आणि क्वालिटी कॅच कम्प्लीट केली जाते. शेवटच्या बॉलवर देखील प्रणवला यश मिळते आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिल्या डावाच्या समाप्ती नक्की धावसंख्या झाली 6 गडी बाद 25 धावा आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं एक माफक लक्ष ठेवलं गेलेलं आहे. टीम निलेश गुंतावलेल्या संघासमोर 30 बॉल्समध्ये 26 धावा पूर्ण कराव्या लागतील. SMG चॅम्पियन्स आणि सुशांत पोकळे 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येतील. लगेच टॉस साठी या ही नम्रतेची विनंती. SMG चॅम्पियन्स आणि सुशांत पोकळे 11 चा शेवटचा अंतिम पुकार असणाऱ्या टॉस साठी आपण लगेच टॉस साठी या प्लीज रिक्वेस्ट असेल. चला निलेश दादा भुंताडे 11 आपल्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच 2 बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत.
कारण यानंतर अजून एक मॅच आम्हाला कम्प्लीट करायचं. चला एसएमजी चॅम्पियन्सचे कॅप्टन आणि सुशांत पोकळे 11 टीम कॅप्टन टॉस साठी तयार राहायचंय. नेट यायचं आहे, आपण लगेच टॉस क्लिअर करावं. संदेश पार्टे आणि जगन्नाथ हे दोन बॅटर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. संदेश पार्टे आणि जगन्नाथ. सन्माननीय धनंजयजी बांद्रे यांच्या शिवहस्ते आपण टॉस करणार. सुशांत पोकळे संघ मालक आहेत, त्यांचा संघ सुशांत पोकळे 11 यांची कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मी विनंती करतो एसएमजी चॅम्पियनचे अजीज आपण लगेच टॉस साठी यायचंय. आपण लगेच पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. बांद्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला अजून आपण यायचंय लगेच. सन्माननीय मोहनजी मारणे यांना विनंती आपण देखील जायचे. टॉसची प्रक्रिया त्यांच्या वतीने देखील पूर्ण केली जाणार आहे. सन्माननीय मोहनजी मारणे यांचं देखील आगमन टॉस बॉक्सच्या दिशेने होते. अजीज त्या ठिकाणी येत आहेत. शेवटचा सामना आजच्या दिवसात असणार आहे. एसएमजी चॅम्पियन्स वर्सेस सुशांत पोकळे 11. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेखर आणि संदेश पार्टे एकाच क्लब साठी खेळत असतात आणि एकाच क्लब साठी प्रॅक्टिस करत असतात. आणि आता एकमेकांच्या खाणाखोळा तर माहीत असतीलच. तर पाहूया या ठिकाणी शेखर त्या गोष्टीचा फायदा उचलतोय का आपल्या संघासाठी. इनसाइड एज बॉल जाईल यष्टिरक्षकाच्या दिशेने, धाव मिळणार नाहीये. चांगली सुरुवात या ठिकाणी बॉलर शेखरची. नाणेफेक जिंकले अजीज यांनी नाणेफेक जिंकलेले एसएमजी चॅम्पियन्स आणि नाणेफेक जिंकून त्यांनी निवडलेला आहे क्षेत्ररक्षण. दे विल बॉल फर्स्ट. सेकंड बॉल ओव्हर द विकेट. ओहो स्ट्रोक प्रॉमिसिंग आहे आणि प्रोडक्टिव्ह सुद्धा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. संदेश पार्टे जबरदस्त क्रिकेटर कित्येक दशकांपासून त्यांच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. आणि आज देखील पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा नामांकित स्पर्धा खेळवल्या जात असतात तर ते नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला एक यशस्वी खेळ दाखवत असतात. पण शेखर देखील इतक्याच ताकदीच्या गोलंदाज आहे. हलक्याने बॉलला स्टिअर केलंय, पाठवलंय म्हणजे बॅकवर्ड पॉइंट एरियामध्ये. त्या ठिकाणी मिळेल एक धाव. धावसंख्या पोहोचेल 5 आकड्यावर. निलेश दादा भिंताडे 11 संघाचा मित्र परिवार खूप मोठा आहे आणि त्याच वेळी ते एन्जॉयमेंट आम्हाला त्यांच्या बॉक्स मध्ये पाहायला मिळते. क्या बात आहे. प्रेक्षकांची एनर्जी जेव्हा संघाला मिळत असते त्यांचा खेळ दुप्पट वेगाने वाढते. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर. यावेळी डिफेन्सिव्ह पवित्रा खूप जास्त डिफेन्सिव्ह झाले होते. कदाचित धावाच्या स्वरूपात बाहेर धावण्याची दाट शक्यता जरूर होती पण थोडासा गाफील झाले क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज शेखर आणि त्याच वेळी लगेचच ती धाव पळून पूर्ण केलेल्या धावसंख्या पोहोचते 6 आकड्यावर. 4 बॉल 7 रन झाले. शेखरचं देखील तितकंच चांगलं प्रदर्शन विथ द बॉल आतापर्यंत पाहायला मिळते. कारण एक स्ट्रोक फक्त संदेश पार्टेने चांगल्यापर्यंत एक्झिक्यूट केला पण त्यानंतर ती पकड देखील मजबूत ठेवली शेखरने या षटकावर. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा तर अट्टास झाला कारण या अगोदर मात्र प्रयत्न यशस्वी झाला होता. पुन्हा एकदा तशाच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय पण मात्र एक चौकार येऊन सुद्धा आतापर्यंत 5 बॉल्स मध्ये फक्त 6 धावा जोडता आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून 25 बॉल मध्ये 20 धावांची गरज. बॉलर त्या बॉलिंग मार्कवर शेखर. यावेळेस बॉलला स्विंग केलं इन टू द कॅप. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार. पहिल्या षटकात समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्ती राबकर धावा लावल्या गेलेल्या आहेत. एकूण 10 धावा बिनबादता. एक चांगली सुरुवात या ठिकाणी निलेश दादा भिंताडे 11 या संघाची. नामदेव दादा देखील या ठिकाणी जबरदस्त काम करतात. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि त्या फेरशी निगडीत असताना मात्र
या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आम्हापर्यंत पोहोचत आहेत. मिल्कशेक असू द्या किंवा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे ड्रिंक्स असू द्या, एनर्जी ड्रिंक्स असू द्या, सर्व गोष्टी आम्हापर्यंत पोहोचल्या जात आहेत. चला 24 बॉल्स मध्ये 16 रनाची गरज आहे. बिनबाद 10 धावा. निलेश दादा बिनताडे 11. चला घाई करा प्लीज. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विजय. चला विजय बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे जग्गू, ज्या वतीने आतापर्यंत एक धाव बनवली गेलेली आहे. अंडी टू झाले त्या ठिकाणी. बघा थोडस असं वाटतंय की तितकीशी प्रॉमिसिंग नाहीये. थोडासा वेळ घालवण्याचा प्रयत्न करते जग्गू, असंच त्यांच्या स्टान्स वरून पाहायला मिळते. ऑन दी टू झाले होते पण तितका कलात्मक स्ट्रोक त्यांनी एक्झिक्यूट केला नाहीये. फक्त कॅज्युअल प्रयत्न पाहायला मिळालेला आहे. दरम्यान धावसंख्या अनुपस्थिती म्हणजेच 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. संदेशसाठी बॉलर तयार. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. बॉलला पाठवलेला आहे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी दर्जेदार नेत्र दीपक कव्हरच्या दिशेने जाणारा हा चौकार. का कलात्मक फटकेबाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन बॉलला फॉलो करून तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आणि खूप महत्वाचं असते अशा वेळी गॅप शॉट सिलेक्शन, आणि तो एक सिलेक्टेड स्ट्रोक खेळलाय संदेशने. यावेळेस क्रिस बॉक्सच्या कोण्यावरून बॉलला ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये. चांगली बॉलिंग शॉट ऑफ गुड लेन आणि बाहेरच्या दिशेने बॉलला रोटेट केलंय आणि चांगलं कमबॅक या ठिकाणी विजयचं पाहायला मिळालंय. कारण या अगोदर देखील चौकार त्याच्या वतीने खर्च झाला होता आणि त्याची कुठेतरी पायाभरणी करायला हवी. त्यांना पुढे त्यासाठी कुठेतरी चांगलं कमबॅक करायला हवं. तो कमबॅक करतोय पण मात्र बॉलला उडवलंय. एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. जजमेंट घेतोय. कदाचित परतावा लागेल संदेशला, पण मात्र ते नियतीला मान्य नाहीये. एका धावेला 2 धावांमध्ये बदलला जाते. 2 ला 4 मध्ये बदलला जाणार आहे. 4 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी फक्त गरजेची आहे ती म्हणजेच एकच धाव आणि 15 मिनिटं वाचले सुद्धा आहेत असं मला वाटते. अजूनपर्यंत धाव पूर्ण नाही झाले आणि हा असेल विजयाचा स्ट्रोक. सीमा पार विजयाचा षटकार आणि दिमागदार विजय नोंदवतोय निलेश दादा बिंदाडे 11 हा संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि हार्ड लक टीम संकेत दादा जाधव पाटील युवा मंच. चला मॅरेथॉन मॅचचा पुरस्कार द्यायचा कोणाला, तर ते नाव येते आमच्याकडे मिस्टर संदेश फाल्टे, ज्याने मात्र चांगली गोलंदाजी आणि जबरदस्त बॅटिंग केले. आणि काय प्रॉमिसिंग स्ट्रोक संदेश पाल्टेच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि लगेच आपण यायचं आणि सिंहगड स्पोर्ट्सच्या वतीने गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहे संदेश पाल्टे यांना. चला पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. अझीज यांच्या एसएमजी चॅम्पियन्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आपण लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. सन्माननीय मंगेशजी पुजगे